न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील दळवी वस्ती वॉर्ड नंबर 7 परिसरात राहणाऱ्या बालिका हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनीने कांदा मार्केट परिसरात राहणाऱ्या आणि श्रीरामपूर शहरातील बालिका हायस्कूल या मुलींच्या शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या शिक्षकाच्या घरी मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली। या घटनेने खळबळ उडाली होती। सदर आत्महत्येप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करत तसा अर्ज देखील संबंधित रुग्णालयाला आणि पोलीस यंत्रणेला केला असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते। सदर आत्महत्येप्रकरणी मुलीची सुसाईड नोट सापडल्याची चर्चा असून यामुळे मुलीच्या आत्महत्येप्रकरणी नवीन वळण लागल्याची शक्यता निर्माण झाली आहे। सदर सुसाईड नोट प्रकरणी मुलीच्या आत्महत्येला 15 दिवस उलटूनही पोलिसांनी काय कारवाई केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे। या प्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या वृत्तातून पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की 2023 पासून माझी कोर्टात केस सुरू असून या 3 वर्षात मला आणि माझ्या बहिणीला जो त्रास देण्यात आला आहे तो या चिठ्ठीत तिने लिहून ठेवला आहे। माझे पती अमय भिडे, सासरे दीपक भिडे, सासू आरती भिडे, ननंद अमृता कुलकर्णी या त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे देखील तिने या सुसाईड नोटमध्ये लिहिली असून 15 दिवस होऊनही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नसल्याचे तिने म्हटल्याचे निदर्शनास आलं आहे। सदर मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या बहिणीने दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या सासरकडच्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। सदर प्रकरणी तिच्या पतीने पत्रकारांशी बोलताना सांगितले की या आत्महत्येप्रकरणी आमचा कुठलाही संबंध नसून त्या शिक्षकाच्या घरी त्या मुलीने का आत्महत्या केली याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच त्या मुलीची जी सुसाईड नोट समोर आली आहे ते हस्ताक्षरही मॅच करून पोलिसांनी पाहावे। आमच्यावर केलेले आरोप हे खोटे असून आम्हाला विनाकारण यामध्ये गोवण्यात आल्याचे, तसेच आम्ही त्रास दिला असता तर माझ्या पत्नीने आत्महत्या केली असती। रक्षाने आत्महत्या करण्याचा काय संबंध असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी बोलताना विचारलाय। तुमच्यावर जे आरोप होत आहे कालपासून, जी रक्षा नावाची मुलगी तिने जी आत्महत्या केली आहे त्याच्यामध्ये दोष आरोप तुमच्यावर येत आहे सगळं की आत्महत्येला प्रवृत्त तुम्ही केले। मग नेमकं याच्यात काय तथ्य आहे? नेमकं तुम्हाला काही बोलायचंय का? एक तर या प्रकरणाशी आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि ती जी आत्महत्या जिने केली तर तिने त्या सरांच्या घरी का आत्महत्या केली हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे आणि तिने जे सुसाईड नोट लिहिली असं ज्यांचं म्हणणं आहे तर ते जे हस्ताक्षर आहे तेही मॅच करून पाहावं पोलिसांनी। आणि आम्हाला पूर्णपणे असं वाटतंय की जे आमच्यावर आरोप केले तर ते पूर्णपणे खोटे आणि आम्हाला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात येत आहे। तुमचे आणि रक्षाचे काही कॉल वगैरे होत होते का? तुम्ही तिच्या संग कधी बोलत होते का? नाही, आमच्या 3 वर्षापासून ऑलरेडी आमच्या केसेसच चालू आहेत, त्याच्यामुळे आमचा त्या गोष्टीशी कुठलाही संबंध नाही, त्या मुलीशी कुठलाही संबंध नाही। त्यामुळे आम्हाला बळच ह्याच्यात त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। आम्ही जर त्रास दिला असताना तर मग साक्षीने आत्महत्या केली असती। रक्षाने आत्महत्या करायचा संबंध काय आणि त्या माणसाच्या घरी करायचा काय संबंध? कोणता माणूस, काय नाव त्याचं? अवधूत कुलकर्णीच्या घरी करायचा काय संबंध? आता जे अफवा आमच्याबद्दल पसरवत आहेत आणि सोशल मीडियावर जी आमची बदनामी होती त्याबद्दल आम्ही आता चौकशी त्या गोष्टीची करणार आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे आणि जे कोणी आमची बदनामी आणि हे करत असतील त्यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा पण दाखल करणार आहे। ज्या मुलीने आत्महत्या केलेली आहे त्या मुलीशी माझा आणि माझ्या परिवाराचा कुठलाही संबंध नाही। तरी पण त्या मुलीने ज्याच्या घरी आत्महत्या केली त्याची चौकशी व्हावी आणि जी तिने नोट लिहून ठेवली तर त्याची सखोल चौकशी होऊन न्याय देण्यात यावा त्या मुलीला, असं आम्हाला वाटतंय। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून तात्काळ आरोपींना अटक करावी। तसेच या प्रकरणी बहुजन क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात 16 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली असून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन
पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करावी, तसेच मुलीच्या वडिलांनी अत्याचार झाल्याचा व्यक्त केलेला संशय आणि संबंधित प्रकरणी केलेला अर्ज आणि मयत मुलीच्या बहिणीने वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत यात फरक असून या प्रकरणी पोलिसांनी मयत मुलीचे नातेवाईक, मिळालेली सुसाईड नोट, शवविच्छेदन अहवाल याचा सखोल बारकाईने तपास करून आणि त्या पीडित विद्यार्थिनीला न्याय द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे. न्यूज सुपर 1 साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.